नमस्कार. माझा महाराष्ट्र लाईव्हच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. सबा बेगमच्या खून प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी. प्रवीण साले. नांदेड येथील इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिल्लत नगर येथील रहिवासी विवाहित महिला सबा बेगमचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यू नसून खून असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. या प्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे माजी महानगर जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांनी एका निवेदनाद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केले आहे. सबा बेगमचा खून हुंड्यासाठी करण्यात आला असून या प्रकरणाची चार्जशीट व्यवस्थित तयार करून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्यासारख्या निष्णात वकिलावर जबाबदारी द्यावी असे प्रवीण साले यांनी निवेदनात नमूद केले आहे. नांदेड येथील एक विवाहित गृहिणी सबा बेगम इस्लामपुरा भागात जी रहिवासी होती, मिल्लत नगरमध्ये तिचं माहेर आहे. तिच्या सासरच्या लोकांनी हुंडाबळी म्हणून तिचा छळ करून हत्या केली असं तिच्या पालकांचं म्हणणं होतं. मुस्लिम समाजातील, अल्पसंख्याक समाजातील काही समाजसेवक, पत्रकार, वकील मंडळी व त्या पालकांच्या सोबत त्यांच्या कुटुंबियांनी माननीय पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. संबंधित इतवारा पोलीस स्टेशननी त्याची तात्काळ दखल घेऊन 302 सुरका गंभीर गुन्हा दाखल देखील केला. त्या गृहिणींची हत्या करण्यात आली. तिच्या मृत्यूनंतर मृत्यू लपवण्यासाठी म्हणून तिच्या अंगावर उकळतं पाणी टाकण्यात आलं अशी जी माहिती प्राथमिक मिळाली होती, त्याच्या आधारावरती गुन्हा दाखल झाला. त्यानंतर त्या शिष्टमंडळाने भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची भेट घेतल्यामुळे आदरणीय गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीसला आम्ही पत्र देऊन या गुन्ह्यामध्ये चार्जशीट चांगल्या स्वरूपाची तयार व्हावी व आदरणीय ॲडव्होकेट उज्ज्वलजी निकम असे निष्णात वकील या केसला जर मिळाले तर निश्चित त्या सासरच्या लोकांना शिक्षा होईल आणि कायद्याचं राज्य स्थापित होण्याच्या दृष्टीने ही खूप मदत होणार आहे. अशा गुन्हेगारांना आळा बसला पाहिजे. गृहिणींची हत्या करणे, डोमेस्टिक व्हायलन्स करणे, हुंडाबळीसाठी लेकीबाळीला मारून टाकणे हा प्रकार समाजात कुठल्याही घटकांनी होता कामा नये. महाराष्ट्राचा गृह विभाग अतिशय दक्ष आहे. याच्यामध्ये नांदेडचे पोलीस अधीक्षक, त्या भागातील SDPO, पोलीस निरीक्षक यांनी तातडीने कारवाई केली. फक्त चार्जशीट चांगली तयार व्हावी आणि मुस्लिम अल्पसंख्याक समाजात देखील कायद्याच्या बाबतीत एक भीती आणि आदराचं स्थान निर्माण व्हावं अशी समाजसेवकाची मागणी असल्यामुळे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यात लक्ष घालतील आणि निश्चितच ते आपल्याला ह्याच्यामध्ये मदत करतील आणि गुन्हेगाराला शिक्षा होईल अशी आपल्याला अपेक्षा आहे. भाऊ, असंच एक प्रकरण झालं तर त्याचे नातेवाईक आले होते. दीपा ठाकूर नावाची विवाहितेची असंच खून केल्याचं घटना आहे. हे ते लोक आपल्याशी म्हणजे आपल्यापाशी आले होते, त्याच्याबद्दल काय आपण माहिती घेतली? अमरावती येथील रहिवासी असलेले आमचे राजपूत बांधव, त्यांच्या भगिनी इथे नांदेडला त्यांचं सासर होतं आणि ती गहलोत परिवारात इथे होती. त्याच दिवशी त्याही विवाहितेची हत्या झाल्याची तक्रार त्या लोकांची होती. आदरणीय तत्कालीन परिस्थितीमध्ये आम्ही पोलीस अधीक्षकांना, पोलीस निरीक्षक हे विमानतळ पोलीस स्टेशनची अंतर्गत होते. खासदार प्रताप पाटील चिखलीकरांनी त्यांना फोन केला आणि नंतर थोड्या वेळाने त्यांचा निरोप आला की त्या गहलोत नावाच्या गृहिणीच्या पतीने मान्य केलं की माझ्याकडून ही दुर्घटना नाही तर हत्या झाली आहे. त्याला आपण कन्फेशन म्हणतो. पोलीसच्या समोर कन्फेशन केलेलं ते कोर्टात टिकेल की नाही माहीत नाही, पण ते कोर्टात टिकलं पाहिजे. त्यांनी गुन्हा मान्य केला आहे. त्याच्यामध्ये 302 कलम लागू झालेली आहे. एकाच दिवशी अशा 2 घटना घडल्या शहरात आणि दोन्हीही घटनेमध्ये पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. मग सातत्याने टिकेला समोर जाणारे पोलीस चांगल्या कामाच्या बाबतीत अभिनंदनीय पात्र आहेत आणि त्यांचं अभिनंदन केलं तर त्यांचं मॉरल वाढेल, त्यांचं बळ वाढेल, आत्मनिर्भरपणा होईल, त्यांच्यात निर्माण होईल आणि गुन्हेगाराला शिक्षा देण्यासाठी ते पुढे येतील आणि समाजामध्ये ही गुन्हेगारी प्रवृत्ती ठेचून काढायला पोलीस प्रशासन सज्ज आहे असा एक संदेश समाजात जाईल. त्यासाठी ह्या दोन्ही घटनेची मी निंदा करतो व आदरणीय देवेंद्रजी फडणवीस याच्यात लक्ष घालून पोलीस अधीक्षकांना उचित सूचना देतील अशी आपण अपेक्षा करू. नमस्कार, आदाब. आज सबा बेगम की हत्या को 12 दिन हो गए हैं पूरे. जिस तरीके से सबा बेगम का हत्या की है, उन हत्यारों को कड़ी सज़ा होना चाहिए, फांसी की सज़ा होना चाहिए, ऐसे लोगों की मांग है. आज बीजेपी के माजी महानगर अध्यक्ष प्रवीण साले, इन्होंने आज राज्य के गृह मंत्री देवेंद्र फडणवीस को आज एक पत्र दिया है कि सबा बेगम के कातिलों को सख्त से सख्त सज़ा होना चाहिए और सरकारी वकील उज्ज्वल
निकम के पास ये केस जाना चाहिए, ऐसी मांग की है। और कहीं लोगों ने भी ऐसा हमें कमेंट में बताया है कि जिस तरीके से सबा बेगम की जो हत्या हुई है, ऐसी हत्या कई लड़कियों की हुई है, कहीं हुंडे के वास्ते, जहेज़ के वास्ते बच्चियों का खून किया है। इन लोगों को एक सबक मिलना चाहिए और एक सज़ा होना चाहिए। ऐसे कई केसेस हुए जिसमें लोग जो है कुछ दलाल आ जाते हैं, पार्टी के लीडर आते हैं और वो मैनेज कर देते हैं, इसलिए ये गुनहगारों की डेयरिंग बढ़ती है। मगर इसमें ऐसा नहीं होना चाहिए, इसलिए बीजेपी की तरफ से भी हो, राष्ट्रवादी की तरफ से हो, एक मांग हो रही है कि सबा बेगम के जो कातिल है इनको फांसी की सज़ा होना चाहिए। उसी के ज़िम्मन में आज परवीन साले ने देवेंद्र फडणवीस को एक पत्र दिया है कि सरकारी वकील उज्जवल निकम को ये केस सौंपा जाए और इन कातिलों को 6 के 6 कातिलों को जो आज जेल में हैं इन्हें फांसी की सज़ा दी जाए। ऐसी घटना एक दीपा ठाकुर जो विमानतल पुलिस स्टेशन के हदी में है, उसकी का भी ऐसा ही कत्ल हुआ था। उसके भी पति ने कुछ चंद पैसों के लिए उसका कत्ल किया था, वो भी आज जेल में है। ये 15 दिन में ऐसे 3 कत्ल हुए हैं जो हुंडे के वास्ते मारा गया है। नांदेड़ में एक फैशन बन गया है, जिस तरीके से मुस्लिम समाज में अमन्ना सदकना बोल के पैसे मांगते हैं और उनके हुंडा नहीं मांग रहे, हम एक अमन्ना सदकना बोल के एक रूल्स बना दिए। इन लोगों को भी गुनहगार है ये लोग भी, जो हुंडा मांगते, बच्ची को सताते, इन पे भी कार्रवाई होना चाहिए। और सभी जो स्थानीय नेता लीडर रहते हैं मुसलमान समाज के और धर्मगुरु रहते हैं, इन लोगों ने जन जागृति करना चाहिए कि ऐसे घटना ना हो। इसके लिए वो भी लोगों ने अपने एरिया में क्या हो रहा, अपने मोहल्लों में क्या हो रहा, वो देखना चाहिए। आज बीजेपी का इस मांग को किस तरीके से आप देखते हैं, ये कमेंट में ज़रूर बताइए। अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा माझा महाराष्ट्र लाईव्ह।